The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघससामगी समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बस तिकडे जाऊ। आज एक महत्वाचा दिवस आहे, तो म्हणजे अनागारिक धम्मपाल यांचा 92वा स्मृती दिन आहे। अनागारिक धम्मपालांच्या बद्दल यापूर्वी देखील आपण अनेकदा भाष्य केलेलं आहे, त्यांच्या जीवन कार्याबद्दलची माहिती आपणास दिलेली आहे। तरी सुद्धा त्यांचा स्मृती दिन असल्या कारणाने काही महत्त्वाच्या घटना, त्यांचं कार्य याबद्दल आपण या धम्मदेसनेतून प्रकाश टाकणार आहोत। आणि त्यानंतर बुद्ध पौर्णिमेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची धम्मदेसना जी की 2 मे 1950 ला बाबासाहेब नवी दिल्लीला बुद्ध जयंतीच्या निमित्ताने त्यांचं एक भाषण आहे। रायटिंग अँड स्पीचेस मध्ये ते ॲज इट इज जशास तसं छापलेलं आहे महाराष्ट्र शासनाने। तुम्ही जर कधी बाबासाहेबांचे ग्रंथ संपदा म्हणजे रायटिंग अँड स्पीचेस वाचले तर तुम्हाला आजही बाबासाहेबांचं ते भाषण वाचायला मिळेल। तर त्याचे काही संदर्भ, त्याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे। जसं अनागारिक धम्मपालाबद्दल तुम्हाला सांगताना मला आनंद होईल। बऱ्याच लोकांना आपल्या अनागारिक धम्मपालांच्या बद्दल इतंभूत माहिती नाही आहे। तसं नेहमी आम्ही आपल्या उपासकांना उपासिकांना सांगत असतो की वाचन हे फार महत्त्वाचं आहे। बुद्ध धम्मामध्ये अभ्यासाला फार महत्त्व आहे, परंतु आज मितीस आपण जर पाहतोय आताच काही दिवसांपूर्वी 14 एप्रिल झाली आहे। 14 एप्रिलला फार मोठ्या संख्येने एकत्र येणारा समाज वाचतो की नाही हा मात्र फार मोठा प्रश्न आहे। कारण नाचण्यासाठी तर एकत्र येतात, एन्जॉयमेंट करतात लोक, आणि दुसऱ्या दिवशी पासून मग विहार, बाबासाहेबाचा पुतळा आणि जे म्हणून काही आहे ते काही त्यांना दिसत नाही। कारण बुद्ध धम्म हा आचरणिक असल्या कारणाने बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, भगवंताने सुद्धा सांगितलं की आचरण हे जड आहे। एखाद्या महापुरुषाचा गुणगौरव करत राहणे, गुणगान गाणे
किंवा त्यांची प्रशंसा करणे, त्यांना मोठं मानणे म्हणणे हे फार सोपं आहे, परंतु त्यांचं जीवन कार्य समजून घेऊन त्यावरती मार्गक्रमण करणं हे फारच अवघड आहे. आणि म्हणून अनागारिक धम्मपाल हे एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं, असे एक महापुरुष होऊन गेले की ज्यांची प्रेरणा आणि त्यांचा आदर्श भारतातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध व्यक्तीने जर घेतला तर निश्चितपणे त्यांचं प्रत्येकाचं जीवन हे बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी किंबहुना बुद्ध शासनाच्या वृद्धिंगत होण्यासाठी बुद्ध शासनाला अत्यंत महत्वाचं ठरेल असं आपल्या अनागारिक धम्मपालांचं जीवन कार्य आहे. तर बघा, त्यांचा जन्म ऍक्च्युली अनागारिक धम्मपाल हे भारतीय वंशाचे नव्हते, तर ते श्रीलंकेच्या वंशाचे होते, श्रीलंकन होते आणि ख्रिश्चन होते. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1864 मध्ये श्रीलंकेमध्ये झाला. बघा, श्रीलंकेमध्ये आजही तुम्ही जर गेलात तर अनागारिक धम्मपालांचे पुतळे आहेत, त्यांचा विचार आहे, त्यांनी निर्माण केलेल्या लहान लेकरांच्या श्रामणेरांचे प्रशिक्षण केंद्र तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तर श्रीलंकेमध्ये त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी अनागारिकची दीक्षा घेतली आहे. बघा, श्रीलंका, थायलंड मध्ये जर तुम्ही कधी गेलात, ऍक्च्युली बुद्ध धम्मामध्ये भगवान बुद्धांचाच हा उपदेश आहे, दीक्षा सांगितलेली आहेत. आपल्या लोकांना जर विचारलं, आता तुम्हाला जर विचारलं की तुम्ही बुद्ध धम्माची दीक्षा कधी घेतली, काय उत्तर द्याल तुम्ही? प्रत्येकाला तुम्हाला तुमची दीक्षा कधी झाली आहे? तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला विचारा, त्याची दीक्षा झालेली असते. तुम्ही जैनाला विचारा, त्याची दीक्षा झालेली असते. ईसाईला विचारा, त्याची दीक्षा झालेली असते. मुस्लिमाला विचारा, त्याची दीक्षा झालेली असते. आत्ता आपल्या लोकांना विचारा, आपले लोक म्हणतात आमची दीक्षा झाली 14 ऑक्टोबर 1956 ला. आपली झाली का दीक्षा तेव्हा? तुमच्यापैकी कोण होतं 14 ऑक्टोबर 1956 ला? होतं कोणी? आता हे मी तुम्हाला संदर्भ जे दिले इतर धर्मीयांचे, तर हे ऍक्च्युअल मध्ये आहेत. बघा, तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला समजेल. त्यांच्या धर्मदीक्षेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, परंतु त्यांच्या ती धम्मदीक्षा आहे बघा, म्हणजे त्यांच्या पद्धतीची. आणि मग त्यांना डिक्लेअर केल्या जाते की हे आपल्या आपल्या जमातीचे, जातीचे, धर्माचे अनुयायी म्हणून आहेत, मग ते कोणीही असो. तसं बौद्ध धम्मामध्ये नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांना दीक्षित केलं 14 ऑक्टोबर 1956 साली, नक्कीच. परंतु नंतर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की भारतामध्ये बुद्ध धम्माच्या दीक्षेचे कार्यक्रम झाले पाहिजे आणि इथे प्रत्येकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. कोणी आईच्या पोटातून जन्माला येऊन बौद्ध होत नाही, हे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांग. आईच्या पोटून जन्माला आला म्हणून कोणी बौद्ध होत नाही. तर बौद्ध धम्माची पण दीक्षा सांगितलेली आहे बाबासाहेबांनी द बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. बघा, भगवंताकडे जेव्हा लोक जायचे तेव्हा उपासकांची दीक्षा व्हायची, गृहस्थ म्हणून, उपासक म्हणून, उपासिका म्हणून दीक्षा व्हायची, त्रिसरण पंचशील दिल्या जायचं आणि त्यांची दीक्षा व्हायची. बघा, सर्वात अगोदर तपस्सू आणि भल्लिक नावाचे बघा 2 व्यापारी बंधू भगवंताला भेटले बुद्ध गयेतच. तेव्हा संघ स्थापन झाला नव्हता, भिक्षू संघ स्थापन नव्हता झाला, तेव्हा त्यांना फक्त बुद्धं शरणं गच्छामी म्हणून त्यांची दीक्षा झाली. बघा, नंतरच्या काळात मग सारनाथला ऋषीपतन मृगदाय वनात जेव्हा आपले भगवान गेले तेव्हा पंचवर्गीय श्रावक भेटले, त्यांना मग बुद्धं शरणं धम्मं शरणं गच्छामीची दीक्षा झाली. आणि नंतर मग त्यांना यही भिक्कवे म्हणून धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केल्यानंतर जेव्हा आषाढ पौर्णिमेला संघ स्थापना दिवस आहे. बघा, भिक्षू संघाची निर्मिती केव्हा केली, कोणी केली? भगवान बुद्धांनी केली. आषाढ पौर्णिमेला केली, ज्याला गुरु पौर्णिमा म्हणतो, वर्षावासाच्या प्रारंभीची पौर्णिमा. त्या दिवशी मग यही भिक्कवे म्हणून कौंडन्य असतील, वप्प असतील, महानाम असतील, भद्दय्य असतील, अश्वजित असतील, यांची क्रमशः दीक्षा झाली. आणि दीक्षा झाल्यानंतर मग भिक्षू संघ निर्माण झाला. म्हणजे बुद्ध धम्म संघ एकदाच निर्माण झाले काय? झाले का? एकदाच निर्माण नाही झाले. बुद्ध वैशाख पौर्णिमा, आता परवाला जी 1 मे 2026 ला वैशाख पौर्णिमा आहे बघा, 2570वी, ती वैशाख पौर्णिमा जी होती बुद्धत्वाची प्राप्तीसाठी, जन्म, ज्ञान आणि परिनिर्वाण, महापरिनिर्वाण या 3 घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या. म्हणजे अर्थात त्या बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती झाली. ते सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर मग सारनाथला गेले. सारनाथला गेल्यानंतर त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र केला, अर्थात त्यांनी धम्म प्रकाशित केला. आणि धम्म प्रकाशित ज्यांच्या समोर केला ते 5 परिव्राजक होते. ते 5 परिव्राजक मग भगवंताचे शिष्य झाले, म्हणजे भिक्षू झाले. म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 शरण निर्माण झाले. आणि मग त्याच्यानंतर भगवंताकडे जे जे लोक आले,
स्त्रिया पुरुष तरुण तरुणी, तर त्यांच्या इच्छेनुसार काहींना उपासकांची दीक्षा दिली त्रिसरण पंचशील देऊन, तर काहींना श्रामणेर दीक्षा तथा भिक्खू दीक्षा दिली आणि भिक्खुनींची दीक्षा दिली. तर असे दीक्षेचे प्रकार आहेत बघा. मी बऱ्याच प्रवचनांमध्ये सांगितलं, ग्रहस्थ वेगळे, ग्रहस्थ जीवन जगणारे लोक वेगळे, उपासक वेगळे. उपासकाचे नियम आहे ग्रहस्थ, त्यानंतर उपासक, त्यानंतर अनागारिक, त्यानंतर श्रामणेर, त्यानंतर भिक्खू, अशा प्रकारच्या दीक्षा आहेत बघा. म्हणजे कोणाला दीक्षा जरी घ्यायची तर भिक्खूची दीक्षा कोणी घेऊ शकत नाही. कोणाला जर दीक्षा घ्यायची तर भिक्खूची दीक्षा घेतल्या जात नाही. दीक्षा समारंभाच्या वेळेला सुद्धा अगोदर जर इतर कोणी आदरचं कोणी असेल तर त्याला त्रिसरण पंचशील देऊन अगोदर उपासक केल्या जाईल. उपासक झाल्यानंतर मग श्रामणेर प्रवचीचे 10 नियमाची त्याला दीक्षा दिल्या जाईल आणि तो श्रामणेर मग उपसंपदा जर करेल तर त्याची उपसंपदेची दीक्षा होईल, म्हणजे तो भिक्खू होईल. आणि तो भिक्खू मग 10 वर्ष राहिला तर तो थेरो बनेल. तो भिक्खू अजून पुढे 10 वर्ष राहिला, म्हणजे उपसंपदा केल्यापासून 20 वर्ष जर राहिला तर त्याला महाथेरो होईल. अशा प्रकारची थेरवाद परंपरेमध्ये भगवान बुद्धाच्या विनयामध्ये दीक्षा सांगितलेल्या आहेत. म्हणून अनागारिक धम्मपाल जे आहेत हे परमनंटली म्हणजे जीवनभर पर्यंत अष्टशील उपोषित पालन करणाऱ्यांपैकी होते, अविवाहित राहिले ते, आणि त्यामुळे त्यांची 16व्या वर्षी दीक्षा झाली तिकडे रीतसर, आणि ते बौद्ध झाले. बौद्ध झालेच नाही फक्त, तर अनागारिक झाले आणि जीवनभरापर्यंत ते अविवाहित राहण्याचा त्यांनी संकल्प आणि प्रतिज्ञा केली बघा. त्यानंतर तुम्ही जर पाहाल तर त्यांच्या जीवन कार्याबद्दल जवळपास वयाच्या 25व्या वर्षी भारतामध्ये आले बघा. तुम्ही विचार करू शकता, बौद्ध लोक, मी जे खडे बोलत असतो कधी कधी प्रवचनातून आपल्या तरुण तरुणींना किंवा जे लोक इकडे प्रवाहात येत नाही त्यांच्यासाठी, तर बऱ्याचदा बघा 25 वर्षाचे मुलं जे बौद्ध म्हणून घेतात आज स्वतःला, किती वर्षाचे? 25 वर्ष, अवघ 25 वर्ष वय ज्यांचं आहे आज, ती मुलं बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर असतात या प्रवाहामध्ये? असतात का? एक श्रीलंकेचा मुलगा 25 वर्षाचा भारतात येतो, तो तिकडे भिक्षू संघाच्या संपर्कात सहवासात राहतो, त्यांच्या सेवेत राहतो, तो भगवान बुद्धाच्या बद्दलची इतंभूत माहिती घेतो, त्याची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असते आणि त्यानंतर त्याला जिज्ञासा निर्माण होते, उत्सुकता निर्माण होते की अरे जिथे बुद्ध जन्माला आले आपण त्या भूमीमध्ये गेलो पाहिजे, तिथे जाऊन आपण वंदन केलं पाहिजे, नतमस्तक झालो पाहिजे, अशी मनीषा तो मनी बाळगतो आणि खडतर प्रवास करून त्या काळामध्ये तो भारतामध्ये येतो. त्याच्यामध्ये एवढी श्रद्धा असते आणि एवढी त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते की भगवंताच्या त्या महाबोधी विहाराला, त्या बोधिवृक्षाला मी वंदन केलं पाहिजे, त्या लुंबिनीमध्ये जाऊन मी वंदन केलं पाहिजे, त्या कुशीनारा महापरिनिर्वाण भूमीला जाऊन मी वंदन केलं पाहिजे, सारनाथच्या धम्मेक स्तूपाला मी जाऊन वंदन केलं पाहिजे. परंतु जेव्हा तो भारतामध्ये येतो तेव्हा प्रचंड तो पाहुड इथलं हे जे काही महाबोधी विहार बेचिराख केलेलं, त्याला तोडफोड केलेली, विहारामध्ये ढेकळं दगड मारत असलेले लोक आणि ते शैव पंथांच्या अधीन झालेलं विहार तो जेव्हा पाहतो तेव्हा तो तरुण ढसा रडतो बघा. त्याची अशी बुद्ध धम्मावर श्रद्धा असते. त्याने मनोमन जो भाव व्यक्त केला होता की भारतामध्ये सर्वत्र भिक्षू असतील, भारतामध्ये सर्वत्र बौद्ध लोक असतील, भारतामध्ये बुद्ध धम्माचं फार चांगलं वातावरण असेल, असं त्याच्या डोक्यात होतं. तो कधी भारतात आलाच नव्हता. परंतु जेव्हा तो इथे येतो महाबोधी विहाराच्या समोर तेव्हा त्याला तिथे मारझोड केल्या जाते. जेव्हा तो प्रश्न करतो तिथल्या पंथांना तेव्हा त्याला मारल्या जाते, रक्तबंबाळ केल्या जाते, त्याला प्रचंड त्रास दिल्या जाते. मंदिरात त्या विहारात तिथे त्याला येऊ दिल्या जात नाही, परिसरात विहाराच्या येण्यास त्याला मज्जाव केल्या जातो. परंतु तो हार मानत नाही. त्याची श्रद्धा होती भगवान बुद्धावर, धम्मावर आणि संघावर, आणि ज्याची श्रद्धा असते तर भगवंताचंच वचन आहे श्रद्धाय तरती ओघं. श्रद्धा कशाला म्हणतात तर श्रद्धेचे 2 लक्षणे मिलिंद प्रश्नात सांगितले. एक तर प्रसन्नता निर्माण करते श्रद्धा. काय निर्माण करते? जीवनामध्ये चेहऱ्यावर आपल्या प्रसन्नता निर्माण करते. आणि दुसरी गोष्ट जर श्रद्धा असेल आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या बद्दल तर महत्वाकांक्षा निर्माण होते. काहीतरी धम्माच्या मार्गात करून दाखवण्याची, धम्माचं आचरण करण्याची एक महत्वाकांक्षा निर्माण होते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनीच सांगितलेल्या उपदेशानुसार त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा जागली की हे महाबोधी विहार पंथांच्या
अधीन असलेलं हे मुक्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, माझं आयुष्य मी यासाठी समर्पित करेल, अशा प्रकारचा संकल्प आणि चंग त्या 25 वर्षाच्या श्रीलंकन तरुणाने भारतात येऊन बांधला. त्याने मनाशी खून गाठ बांधली, मी याच्यात मेलो तरी काही हरकत नाही, परंतु महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळवून देण्यासाठी मी पूर्ण माझं जीवन पणाला लावेल. आणि त्यांनी बघा 1891 मध्ये कलकत्त्यामध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली. बघा त्या काळामध्ये बघा तुम्ही कल्पना करू शकणार नाही, 1891 ची गोष्ट आहे. महाबोधी सोसायटीची स्थापना यासाठी म्हणून केली की त्या माध्यमातून महाबोधी विहाराचा लढा, मुक्ती विहाराचा लढा आपल्याला उभारता यावा, आणि त्यामुळे त्याने ते एक ट्रस्ट संस्था स्थापन केली. बघा तिला आज 134 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले. बघा भारतातली सर्वात जुनी संस्था म्हणून महाबोधी सोसायटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा पण संदर्भ सापडेल. महाबोधी सोसायटीला बाबासाहेबांनी पण एक भाषण दिलं होतं, बाबासाहेबांचं ते भाषण छापलेलं आहे भगवान बुद्धांच्या बाबतीमध्ये, आणि त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर लगेच 1892 महाबोधी विहार मुक्तीसाठी त्यांनी पहिली केस त्या पंतांवर टाकली. बघा जगात हे पहिल्यांदा घडलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतीयांना तर काहीच माहिती नव्हतं. आपला भारतीय समाज जो होता तो पूर्वी बौद्धच होता, पण या वेळेला मात्र त्यांना तसूभरही त्याची माहिती नव्हती. पण एक श्रीलंकन तरुण भारतामध्ये येतो आणि तो महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी पंतांच्या माध्यमात अधीन असलेलं इथे महाबोधी सोसायटीची निर्मिती करतो, आणि 1992 लगेच महाबोधी विहार मुक्तीची केस टाकतो. बघा आणि तेव्हापासून ती केस टाकल्यानंतर पूर्ण कोर्टामध्ये चक्रा मारल्या जातात, त्यांना मारण्याच्या धमक्या, त्यांना किती लोक मारायला जातात, त्यांचा जर इतिहास तुम्ही वाचला तर तुमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येईल आणि तुमचं रक्त पेटून उठेल, आणि तुम्हाला वाटेल गड्या श्रीलंकेचा एक मुलगा जर भारतात येऊन महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलनामध्ये सहभागीच नाही होत तर तो लढा उभारतो, तर आपण बौद्ध आहोत. आपल्याला तर 70 वर्ष झाले आणि आपण तर किती लोकांना सांगत असतो बाबासाहेबांनी हे दिलं, बाबासाहेबांनी ते दिलं, बाबासाहेबांमुळे असं आहे, बाबासाहेबांमुळे ते आहे. बाबासाहेबांचं खातो आपण, पण बाबासाहेबांचं कार्य करण्यासाठी मात्र सगळेच लोक पुढे येत नाहीत. आम्ही प्रवचनातून नेहमी सांगतो हसण्यावर नेऊन, बरेच लोक तर बाल्याची माय, बाल्याची बायकोन, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत, आणि समाजन दुनियादारी गेली म्हणते चुली. तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले आहे. पण काहींची गोष्ट बघा, एवढे मशगूल झालेले लोक आहेत आपले, तुम्हाला काय सांगू मी. फार कमी लोक आहेत की जे बाबासाहेबांच्या मिशनचं काम करतात, फार कमी. पुरुष म्हणा किंवा स्त्रिया म्हणा किंवा काही चिवरधारी भिक्षू म्हणा, फार कमी लोक असे आहेत की प्रामाणिकपणे इमाने इतबारे बाबासाहेबांनी केलेल्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून ते काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात. आपली बुद्धिमत्ता समाज परिवर्तनासाठी खर्च करतात, आपला पैसा परिवर्तनासाठी खर्च करतील, आणि आपला वेळ सुद्धा या परिवर्तनाच्या मिशनसाठी खर्च करतात. त्यांची संख्या नगण्य आहे. बाकी मात्र बाबासाहेबांनी दिलेला मलिदा खायला आणि जयंतीला नाचायला म्हटलं तर बापा विचारूच नका किती काय काय होते ते, नाही का. आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी महाबोधी विहाराचा मुक्ती लढा उभारला, आणि त्यांनी एक महत्वाचं काम केलं की इथे महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून भिक्षू भारतात आणले. थायलंडचे भिक्षू भारतात आणले, श्रीलंकेचे भिक्षू भारतात आणले, बर्मदेशाचे भिक्षू भारतात आणले. आज तुम्हाला बुद्धगयेला, लुंबिनीला, कुशीनगरला, श्रावस्तीला, सारनाथला जे इतर देशाचे विहार पाहायला मिळतात ना, तुम्ही कधी बुद्धगयेला गेलात तर पहा जाऊन, इतर देशाचे पण विहार आहेत. फक्त भारताचेच विहार नाहीये. ऍक्च्युली भारताचं तर फक्त मेन विहार असते प्रत्येक ठिकाणी, पण त्या विहाराच्या आजूबाजूला तुम्ही बुद्धगयेला जर कधी गेलात तर जगभरातल्या कितीतरी देशांनी लाखो करोडो रुपयाच्या जागा खरेदी करून, विशेष म्हणजे अडवणूक केली जाते बुद्धगयेमध्ये जागा घेण्यासाठी. आम्ही आता मागे गेलो होतो, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तिकडे फ्री ऑफ चार्ज राहता यावं म्हणून जागा घेण्यासाठी म्हणून आम्ही बुद्धगयेमध्ये मागे गेलो होतो, आणि तिथे विचारणा केली तर तुम्हाला काय सांगू. तर परिस्थिती अशी आहे की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी अडवणूक केल्या जाते, प्रत्येक ठिकाणी फसवणूक केल्या जाते. देश आपला, विहार आपलं, परंतु तिथलं जे वातावरण आहे ते भयंकर असते. अनागारिक धम्मपालाचे अनंत उपकार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यदा कदाचित अनागारी धम्मपाल जन्माला आले नसते
श्रीलंकेवरून ते जर भारतात आले नसते, महाबोधी विहाराकडे जर ते गेले नसते, तिथे जाऊन त्या परिस्थितीला पाहून जर मनाशी खुणगाट त्यांनी विहार मुक्तीची बांधली नसती, तर यदा कदाचित आज जे विहार दिसते ना तुम्हाला, ज्याचं रिनोव्हेशन केलं आणि तुम्हाला नवीन दिसते, ते ऍक्च्युली त्याला तोडून फोडून, ती मूर्ती फोडून, ते विहार तोडून त्याचे जुने फोटोग्राफ्स आहेत बघा इंग्रजांच्या काळातले. सर अलेक्झांडर कनिंगहम यांच्या काळामध्ये जे पुरातत्व खातं उदयास आलं, त्यांनी निर्माण केलं, त्या काळात इंग्रजांनी त्या विहाराचे तत्कालीन जे फोटो काढले, ते फोटो काढले तर तुमच्या लक्षात येईल एकदम तुडकं मोडकं ती विहार होतं तेव्हा. आता जे दिसते ना महाबोधी विहार तुम्हाला दगडामध्ये, ते तसं विहार नव्हतं. एकदम तुटलेलं फुटलेलं मूर्ती, पण त्याला ढेकळे मारायचे, ढेकळे बाबा म्हणायचे बघ. आजही तुम्ही नालंदा विद्यापीठ पाहायला जर कधी गेलात, नालंदा विद्यापीठ माहिती तुम्हाला, नालंदा विद्यापीठाचे खंडहार अवशेष पाहण्यासाठी जर तुम्ही कधी गेलात, तर तिथून पूर्वेला म्हणजे एकदम 10 किलोमीटरचा तो परिघ आहे पूर्ण नालंदा विद्यापीठाचा. त्या काळामध्ये 10,000 विद्यार्थी, 2,500 त्याचे प्रोफेसर भिक्षू होते, विदेशातून येणारे विद्यार्थी होते. तर त्या नालंदा युनिव्हर्सिटीचं उत्खनन करताना त्या विहारातली, नालंदा विद्यापीठाच्या विहारातली एक भगवान बुद्धाची काळ्या पाषाणातली मूर्ती सापडलेली आहे. तुम्ही जर कधी गेलात तर हेतुपुरस्सर जा. आजही त्या नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांच्या बाजूला म्हणजे खंडहाराच्या बाजूला लागूनच एक तेलिया बाबा नावाचं मंदिर बनवलं आहे. अगदी लागूनच नालंदा विद्यापीठाची भिंत आणि हे विहार, मग त्याच याच्यामध्ये आहे एरियामध्ये ते भगवान बुद्धाची मूर्ती जशाच तशी दिसेल तुम्हाला काळ्या दगडामध्ये, आणि त्याला तेलिया बाबा म्हणून तिथं घोषित केलेला आहे. आणि प्रत्येक जो काही भक्त असतो तो येतो, त्याला तेल घेऊन जावं लागते आणि तो भगवान बुद्धाच्या डोक्यावर घालतो आणि तेलिया बाबा म्हणून नवसाला पावणारा त्यांची पूजा केली जाते बघा. त्या काळात आजही भगवान बुद्धांची इथे काय म्हणू त्याला हेळसांड केली जाते, अपमान केला जातो. आणि त्यामुळे या अनागारिक धम्मपालाचे भारतीयांवरच नव्हे तर जगभरातल्या लोकांवरती अनंत उपकार आहेत बघा. आणि त्यामुळे मी म्हणत आहे, यदा कदाचित ते जर नसते तर तुम्हाला आज हे महाबोधी विहार पाहायला मिळालं नसतं, लुंबिनीचा इतिहास तुम्हाला माहीत झाला नसता, सारनाथचं धम्मेक स्तूप तुम्हाला पाहायला मिळालं नसतं. कारण हे महाबोधी विहार बुजवून टाकलं होतं. तुमच्या माहितीसाठी जेवढं तोडता येईल तेवढं तोडलं आणि बाकीचं तोडता येत नाही म्हणून त्याला बुजवून टाकलं. तुम्ही जर कधी गेलात महाबोधी विहाराला वंदन करण्यासाठी तर बाकी सगळ्या ठिकाणी बघा धार्मिक स्थळांच्या पायऱ्या वरती असतात, महाबोधी विहार एकमेव असं आहे ज्याच्या पायऱ्या अशा खाली आहे. कशामुळं तर ते उत्खनन केलंय, त्याला बुजवून टाकलं होतं पूर्ण. आणि त्यामुळे ही जे काही याचं जे श्रेय जाते त्या अनागारिक धम्मपालांना जाते. त्या अनागारिक धम्मपालांनी सारनाथ मध्ये जिथे भगवान राहिले, आपले वर्षावास केला, धम्मेक स्तूप सम्राट अशोकाने जो बांधला, सारनाथला 2 स्तूप बनवले सम्राट अशोकाने. एक धम्मराजिक स्तूप बनवलेला आहे, तो आता नाहीये, त्याचा फक्त परिघ जो व्यास म्हणतो आपण गोलाकार अवशेष त्याचे फक्त आहेत. धम्मेक स्तूप मात्र जशास तसा बनवलेला आहे, तोही तोडला फोडला होता, त्यालाही झाकलं होतं. इंग्रज अधिकारी जेव्हा सकाळच्या प्रातविधीसाठी गेला होता तेव्हा त्याच्या बुटाला त्याचं टोक लागलं होतं धम्मेक स्तूपाचं. आणि ते लोक जे होते ते क्रिएटिव्हिटी वाले होते, म्हणजे काही ना काही रिसर्च करायचं आहे, संशोधन करायचं या वृत्तीचे होते. आणि त्यांनी मग तिथं उत्खनन केलं तर त्यांना विटा वगैरे हे सगळं काही दिसलं. त्यांनी कोरून काढलं, उत्खनन केलं बारकाईने, तर धम्मेक स्तूप उजेडात आला, त्याची डागडुजी केली आणि आज तो धम्मेक स्तूप तुम्हाला जशाच तशा अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. त्याचं सुद्धा रिनोव्हेशन केलंय. अगदी धम्मेक स्तूपाच्या बाजूलाच एंट्री करताना तुम्ही जर कधी सारनाथला गेलात तर एंट्री करताना डाव्या साईडला एक मोठाच्या मोठा विटांचा असं तुम्हाला हे केलेलं दिसेल, विटाचं बांधकाम केलेलं दिसेल, तर त्याला म्हणतात धम्मराजिक स्तूपा. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी होत्या. त्या अस्थी तिथल्या एका राजानं ते विहार वगैरे नष्ट केलं. त्या अस्थी ज्या होत्या ज्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पेटीमध्ये गंगा नदीमध्ये त्या सोडून दिल्या आणि त्या विटा ज्या होत्या त्या स्तूपाच्या आपल्या राजवाड्यासाठी वापरल्या, असा त्याचा इतिहास आहे बघा. हे आपल्या लोकांना माहित नाही, बऱ्याच लोकांना आपल्या. त्यामुळे धम्माचा अभ्यास करावा लागतो. आणि मग सारनाथ मध्ये भगवान बुद्ध जिथे राहिले त्याला ते मूलगुंद कुटी म्हणतात बघा. तिथलं प्रवचन आपल्या चॅनलवरती आहे, द ग्रेट हॅपीनेस. आम्ही जेव्हा जातो बुद्ध गायची सहल घेऊन तेव्हा सहल म्हणजे सहलच काढत नाही आम्ही, तर लोकांना धम्माचा अभ्यासही हा सांगत असतो. मूलगंध कुटी नावाचं विहार होतं भगवंताचं धम्मेक स्तूपाच्या आणि धम्मराजिक स्तूपाच्या या साईडला. तिथे भगवान राहायचे. आताही ते खंडहार असे
बनवून ठेवलेले आहेत की जिथे भगवान राहायचे. तो बरामदा आहे, तो हॉल आहे, तो समोरची जागा बसण्या उठण्याची आहे, तिथे आहे. तुम्ही आता सारनाथला कधी गेलात तर ते मुलगंध कुटी विहार होतं, म्हणजे भगवान तिथे राहत होते, पण ते तोडलं फोडलं होतं. म्हणून या अनागारिक धम्मपालांनी 1931 मध्ये अगदी त्या धम्मेक स्तूपाच्या बॅक साईडला जागा विकत घेतली मोठ्या संघर्षातून आणि तिथे मुलगंध कुटी नावाचा एक विहार बांधला. 40-41 वर्षाचा खडतर प्रवास त्यांना करावा लागला त्यासाठी. कारण भारत सरकार आणि श्रीलंका सरकार आणि त्या काळामध्ये बघा, हे म्हणजे इंग्रजांच्या काळातली गोष्ट आहे, त्यांनी ती जमीन प्राप्त केली आणि तिथे एवढा सुंदर विहार बनवलेला आहे. आता तुम्ही जर पाहायला गेलात, अनागारिक धम्मपालांनी बांधलेला जो विहार आहे तो मुलगंध कुटी नावाचा विहार आहे. तो अत्यंत सुंदर, आजही जशाच तसा त्या विशिष्ट प्रकारच्या दगडातून बांधलेला आहे. ही एक त्यांची देणगी आहे. आणि अशा प्रकारे पाली भाषेसाठी सुद्धा त्यांनी काम केलं. पिरिवेन नावाचं जे काही संकल्पना आहे, म्हणजे लहान मुलांना धम्माचं शिक्षण देण्याची, आजही श्रीलंकेमध्ये सुरू आहे. थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये लहान मुलांना धम्माचे धडे दिले जातात. दर संडेला संडे धम्मा स्कूल म्हणून त्यांना विहारामध्ये त्यांचे आई वडील नेऊन सोडतात. आई वडील सुद्धा वंदनेला बसतात आणि मुलं दिवसभर त्या विहारात भिक्षू संघाच्या संपर्कात राहतात. दिवसभर त्यांना ट्रेनिंग दिल्या जाते. बुद्धं शरणं गच्छामी कसं म्हणावं, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी कसं म्हणावं, पानातिपाताचा अर्थ काय होते, 10 पारमिता काय आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग काय आहे, 4 आर्य सत्य काय आहेत, हे वेगवेगळं बुद्ध धम्माचं जे नॉलेज आहे त्याचा बाळकडू तिथल्या लहान मुलांना पाजल्या जाते. म्हणजे त्यांना धम्माचं प्रशिक्षण दिल्या जाते. म्हणून श्रीलंका असेल, थायलंड असेल, ब्रह्मदेश असेल, या देशांमध्ये जी परिस्थिती आहे, धम्माचं जे अनुकूल वातावरण आहे ते भारतामध्ये नाही आहे. कारण भारतातला आपला जो समाज आहे तो आता मी सांगितल्याप्रमाणे तो खाणं पिणं, मौज मज्जा करणं, लेकरं बाळण, घर दार, नोकरी याच्यामध्ये एकदम तल्लीन झालेला आहे. आणि खरं तर मग हीच धम्माला ग्लानी येण्याचं एक कारण आहे. कारण समाजासाठी जर धम्मासाठी योगदान देत नसेल तर गोष्ट फार अवघड बनून जाते. अशा प्रकारे त्या धम्मपालांचं कार्य आहे. आणि त्यांचा मृत्यू 29 एप्रिल 1933 ला झालेला आहे बघा, आजच्या दिवशी. म्हणून त्यांचा 92वा हा स्मृती दिन आहे. विशेष म्हणजे त्यांनी धम्माचं खूप मोठं कार्य केलेलं आहे. हे शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगितल्या फक्त काही विशिष्ट घटना त्यांनी जे केलं आहे ते, याच्यापेक्षा तरी कितीतरी घटना आहेत, कितीतरी मोठं त्यांचं कार्य आहे, अजोड कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अनागारिक म्हणून कार्य केलं. आणि मरण्याच्या अगोदर त्यांना इच्छा होती की भारतामध्ये भगवान बुद्धांनी भिक्षू संघाची स्थापना केली आणि भिक्षू जीवन हे अर्हत बनण्याच्या मार्गाच्या जवळ आहे, निर्वाणाच्या जवळचं जीवन भिक्षू जीवन आहे. आणि म्हणून मी मरण्याच्या अगोदर एकदा भिक्षू झालो पाहिजे, माझ्या हातात भिक्षा पात्र आलं पाहिजे, माझ्या अंगावरती चिवर आलं पाहिजे. आणि मला जर चिवरात मृत्यू आला तर मी स्वतःला धन्य समजेल, असं ते स्वतःला म्हणाले. आणि त्यांची शेवटची इच्छा सुद्धा त्यांनी ती पूर्ण केली. 69 वर्षाचा व्यक्तिमत्व त्यांनी भिक्षू बनले. आणि भिक्षू बनल्यानंतर मग त्यांचं परिनिर्वाण सारनाथला झालेला आहे. बघा, तुम्ही जर कधी सारनाथला गेलात तर त्यांचा इतिहास, मुलगंध कुटी विहाराच्या बाहेर त्यांचा पुतळा तुम्हाला पाहायला मिळेल. तर अनागारिक धम्मपालाचा 92वा स्मृती दिन असल्या कारणाने हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. त्यानंतर 5-10 मिनिटे तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या बद्दल बोलणार आहे. कारण आज 29 तारीख आहे, उद्या 30 तारीख आहे आणि परवाला 1 तारीख आहे. उद्या जी 30 तारीख आहे, ऍक्च्युअली उद्या रात्री बुद्ध पौर्णिमा सुरू होणार आहे. बुद्ध पौर्णिमा प्रारंभ आणि समारोप असा त्याचा पिरियड असतो. याचं पण एक गणित आहे. यावरती पण भगवान बुद्धांनी भाष्य केलं. श्रीलंका, थायलंडमध्ये, बर्मामध्ये श्रीलंकेचा पौर्णिमेचा प्रारंभ आणि पौर्णिमेचा समारोप यानुसार उपोषद दिवस ठरविला जातो. आपल्याकडे तर याच्यात काहीच माहिती नाही बघा, म्हणजे नेमकं कधी किती लोक फोन करत असतील, मेसेज करत असतील दर उपोषताला. आता पण म्हणते उद्या पाळायचं की परवाला पाळायचं. म्हणजे सांगतो तुम्हाला अज्ञान कसं आहे, अभ्यास नसल्या कारणाने, की उद्या उपोषत आहे की परवा उपोषत आहे म्हणते. आता उद्या तर पौर्णिमा रात्री सुरू होते. गंमत तुम्हाला अशी सांगतो का, उद्या 30 तारीख असल्या कारणाने 30 एप्रिलला रात्री पौर्णिमा सुरू होते. भगवान बुद्ध पौर्णिमेच्या त्या रात्रीच्या आदल्या दिवशी सायंकाळी 6 प्रहर बघा कसे असतात. ज्ञान प्राप्त असं एकदाच लाईटचं बटन दाबलं प्राप्त झालं असं नाही झालंय भगवंताला. बोधी प्राप्तीची प्रोसेस आहे. जे ज्ञान प्राप्त झालं ना, म्हणजे सिद्धार्थ गौतम जे बुद्ध झाले तर असं एकदाच बटन दबलं झाले बुद्ध असे नाही झाले.
त्यांच्या पारमितानुसार, त्यांच्या ज्या पारमिता होत्या ना, मुख्य पारमिता, उपपारमिता, परमत्थ पारमिता, अशा 30 पारमिता असतात. बुद्ध आणि धम्मग्रंथात बाबासाहेबांनी लिहिलं, तुम्ही वाचा तर तुम्हाला समजेल. तर भगवान बुद्धाच्या बोधिसत्व असतानाच्या ज्या पारमिता असतात त्या पारमितानुसारच ते बुद्ध होत असतात, सम्यक संबुद्ध होत असतात. तर मग ते ज्ञानप्राप्तीचा जो कालावधी आहे, ज्ञानप्राप्तीचा जो कालावधी आहे तो असा एका क्षणाचा, एका मिनिटाचा, एका तासाचा नाही आहे. तर सायंकाळी 6 ते रात्री 10 असा एक प्रहर आहे. रात्री 10 ते पुन्हा मध्यरात्रीचे 2 हा एक दुसरा प्रहर आहे. रात्री मध्यरात्रीचे 2 ते पुन्हा सकाळचे 6 असा तिसरा एक प्रहर आहे. बघा तुम्हाला सांग, बघा तुम्ही, सायंकाळी 6 ते रात्री 10, रात्री 10 ते रात्री मध्यरात्री 2, मध्यरात्री 2 ते सकाळचे 6 असे प्रहर आहेत. आणि या प्रहरांमध्ये टप्प्याटप्प्याने त्यांना बोधी ज्ञान प्राप्त झालं. आणि मग सकाळी पूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झाल्यावर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व तथागत सम्यक संबुद्ध झाले. आणि सम्यक संबुद्ध झाल्याबरोबर मग त्यांना ज्ञानाची ती पूर्ण प्राप्ती झाली. आणि पुन्हा 6 आठवडे त्या बुद्ध गयेच्याच बोधिवृक्षाखाली, 1 आठवडा माहिती आहे तुम्हाला, जिथं ज्ञान प्राप्त झालं त्या वज्र आसनावरती 1 आठवडा थांबले, कृतज्ञता व्यक्त केली. हे बोधिवृक्षा, हे वज्र आसना, मला ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही सहाय्यक बनलात. मी बुद्ध म्हणून, सम्यक संबुद्ध म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा 1 आठवडा पुढे गेले आणि ज्या बोधिवृक्षाखाली बसून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या बोधिवृक्षाखाली असं एकटक ही पापणी अशी न लवता, काय म्हणतात त्याला, न अशी आपली, बघा तुम्ही जर तुम्हाला म्हटलं असं बसा बरं, आपण थांबू शकत नाही, आपली पापणी अशी अशी करत राहते. बघा आपल्याला माहितही होत नाही किती वेळा होते, अशी ऑटोमॅटिकली आपली पापणी अशी बंद चालू होत राहतात आपल्या काही काही क्षणानुसार. भगवंताने त्या बोधिवृक्षाकडे असं एकटक पाहिलं, पापणी न लवता 1 हप्ताभर, 1 सप्ताह पूर्ण. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी तिथे भगवान बुद्ध बसले. असे 6 आठवडे प्राप्त झालेल्या ज्ञानावर चिंतन केलं, मनन केलं त्यांनी. या ज्ञानात काही कमी आहे का, या ज्ञानामध्ये काही जास्त आहे का, हे प्रत्येकाला मी शिकू शकतो का, प्रत्येक जण श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत होऊ शकतो का, सर्व लोकांच्या, देव आणि मनुष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे बोधिज्ञान आहे का, अशा प्रकारचं चिंतन मनन झाल्यानंतर मग त्यांनी तिथून मग, आता मगाशी जे तुम्हाला सांगितलं तपस्वी आणि भल्लिक यांच्याशी भेटगाठ झाली, तिथून मग थेट आपल्या दिव्य दृष्टीनं पाहिलं की कोण असे लोक आहेत की जे हे माझं प्राप्त झालेलं ज्ञान झेलू शकतात, पेलू शकतात, त्यांच्यात कोणामध्ये अशी पात्रता आहे. कारण तुम्ही प्रवचन ऐकत असाल, मी नेहमी सांगत असतो, भगवंताने काखतलं काढलंय, बाजारात मांडलंय, असा कधी कोणाला उपदेश केला नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्ही बौद्ध साहित्याचा, त्रिपिटकाचा अभ्यास कराल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. कोणाला काही सांगत सुटले नाही भगवान बुद्ध. असं कोणी वाट सरू चाललं, इकडे बस इथं, समजते का तुला, काय पंचशील पालन कर ना, असे नाही म्हणाले भगवान. त्यासाठी याचना जी आहे ना, याचना म्हणता तुम्ही, याचना मीन्स विनंती. धम्मदेसनेची पण विनंती सांगितली. त्रिसरण पंचशील जर कोणाला ग्रहण करायचंय तर त्याची पण विनंती करायला सांगितलं 3 वेळेस. ओकास वंदामी भन्ते द्वारते येन कत्तंग सब्बंग अपराधं खम तुम्ही भन्ते, माझ्याकडून काही अपराध घडला असेल, गुन्हा घडला असेल काय आवाच्या मनाने, तर मला माफ करा, क्षमा करा, असं 3-3दा. याचा अर्थ असा नाही की समोरचा गुन्हेगार आहे. भगवंताने ती याचना, विनम्रता आपल्यात तयार व्हावी असा भाव सांगितलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या बोधिगयेतून पाहिलं की कोण असे लोक आहेत की ज्यांच्यामध्ये पात्रता आहे धम्मचक्क पवतन सुत्ताला श्रवण करण्याची. समजतं तुम्हाला मी काय बोलतोय? पात्र लोक पाहिले आणि पात्र लोक भगवंताने दिव्य दृष्टीनं ब्रह्मांडाचं, भगवान बुद्ध ब्रह्मांडाला पाहू शकतात. ब्रह्मांड म्हणजे त्यांनी सांगितलं ते नाही. तुम्हाला मी ब्रह्मांड म्हणजे काय वर्षावासाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी शिकवलेला आहे. बघा, मिलिंद प्रश्न ग्रंथ आपण पहिल्या वर्षी आपण वाचला, यावर्षी सुद्धा त्याला कंटिन्यू करणार आहे मी, राहिलेला बाकी. तर तो त्याच्यामध्ये ब्रह्मांड म्हणजे काय, भगवान बुद्धांनी जो उपदेश केला ब्रह्मांडाचा, त्याचं तुम्हाला इतंभूत माहिती दिलेली आहे. तर भगवान बुद्ध आपल्या बोधित ज्ञानानं सकाळी सकाळी पाहत असतात की या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये सर्व ग्रहांवरती असं कोण जीव आहे की ज्यांच्या पारमिता पूर्णत्वास आलेली आहेत, किंवा कोण निर्वाणाला प्राप्त होऊ शकते लवकर, कोणाचं पुण्य असं आहे. आणि भगवंताने जेव्हा तिथून पाहिलं या बोधित ज्ञानाला कोण ग्रहण करू शकते, तेव्हा त्यांना ते पंचवर्गीय श्रावक दिसले, ज्यांनी 6 वर्षाच्या खडतर तपश्चर्येच्या दरम्यान
त्या सिद्धार्थ गौतमाची बुद्ध होण्याच्या प्रोसेसच्या दरम्यान सेवा शुश्रूषा केली होती उरुवेलेच्या जंगलामध्ये. परंतु सुजाताची खीर ग्रहण करण्याचा जो प्रकरण आहे ते जेव्हा त्या परिव्राजकांनी पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की हे मार्ग भ्रष्ट झालेले आहे, खाण्यापिण्याच्या नादी लागलेले आहे, बुद्ध होत नाही, म्हणून त्यांना ते सोडून गेले होते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं की त्यांचं फळ पिकायला आलेलं आहे. बघा तुम्ही आता आंब्याचं सीझन आहे, बघा आंब्याचं सीझन आहे ना. एखादा निष्णात शेतकरी आहे त्याला बरोबर समजते की आंबे कधी पाडायचे. ज्याला त्याच्याबद्दल माहित नाही त्याला कळत नाही. कळते का? आंबे पाडायला आले की नाही हे ज्याला आंब्याबद्दलचं नॉलेज नाही त्याला कळेल का? पण ज्याला नॉलेज आहे त्याला बरोबर कळते. ते थोडासा पिवळसर झालेला त्याचा देठ पिकल्यासारखा झाला ते उतरून घेते त्याला आणि बरोबर मग ते कशात तरी ठेवून देईल आणि आंबे खरोखरच पिकतात. बघा तर याचं एक नॉलेज असते, त्याचं एक ज्ञान आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. तसं मग भगवंताने सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं आणि भगवंताला समजलं की या 5 लोकांचं खूप मोठं पुण्य आहे, मी बरोबर त्यांनाच जाऊन उपदेश केला पाहिजे. बुद्ध गयेवरून थेट सारनाथला गेले. तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकता ज्यांना शंका आहे तर बुद्ध गयेवरून सारनाथ पर्यंत जाईपर्यंत कोणीच भेटलं नसेल. म्हणजे ज्यांच्या शंका आहे बा त्या 5 ला सांगितलं मग असं कसं पुण्य काय पाप काय. बुद्ध गये सारनाथ मोठा अंतर आहे का नाही. आता भगवान बुद्ध पायी गेले का त्यांच्या दिव्य बलाने गेले तो विषय वेगळा, पण बुद्ध गयेवरून सारनाथला जाईपर्यंत कोणीच भेटलं नसेल का? भेटलं. एक व्यक्तीनं तर विचारलं, हटकलं भगवंताला. बाकीच्यांचं तर पुण्यच नव्हतं बुद्धाला ओळखण्याचं. एका व्यक्तीचं थोडंसं पुण्य होतं, त्याने विचारलं की हे महाशय तुम्ही कोण आहात? कारण भगवंताच्या बोधी ज्ञानाच्या आभा असतात. हे जो धम्मध्वज आहे ना आपला निर्माण झालेला, ज्याला तुम्ही पंचशील ध्वज म्हणता, पंचशील नाही आहे तो आणि पंचरंगी पण नाही आहे, त्याला धम्मध्वज म्हटलं. तोही श्रीलंकेमध्ये निर्माण केला आणि त्याच्यातल्या ज्या रश्मी आहेत, त्याच्यातल्या ज्या आभा आहेत त्या भगवान बुद्धाच्या शरीरातून निघणारे आभा आहेत. तो रंग एकत्र केला आणि त्याला मग धम्मध्वज निर्माण केला, बौद्ध धम्माचं प्रतीक असलेलं. तर त्या रस्त्यातल्या एक जणाने विचारलं भगवंताला की तुम्ही कोण आहात? तुम्ही फार चमकदार दिसताय, तुम्ही फार वेगळेच दिसताय. तर भगवंताने सांगितलं मी बुद्ध आहे. तर तो असाच होता, त्याचं थोडंसं तेवढ्याच क्षणापुरतं पुण्य होतं. काही म्हणता आम्ही बुद्ध आहे. तर त्यानं ते भगवंताला म्हणजे असंच काही म्हणतात. आताही लोक काही बघा, चांगल्या लोकांना पण समजा जर काही चांगलं काय करा यांचं काही खरं नाही म्हणते, त्यांचं पुण्यच नाही तेवढं तर तुम्ही काय करता. हे पुण्याच्या गोष्टी आहे बघा, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मग भगवान बुद्ध सारनाथला गेले. सारनाथला गेल्याबरोबर बाबासाहेबांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये, तर बरं झालं बाबा. त्यांनी जर नसतं लिहिलं तर अजून शंका उपस्थित केली असते. आपले लोक शंका उपस्थित करण्यासाठी आणि त्रुट्या काढण्यासाठी आणि किचल्या मार्गाने चालणार नाही. पण खडे आहेत तू त्याच्यावर कोण टाकला असेल खडे, त्याच्यावरती दगड कोण टाकले असेल, माती कोण टाकली असेल, याच्यावर चर्चा करायला लय आवडते. मार्गावर मार्गक्रमण करायला मात्र लय जड जाते. म्हणून बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या मार्गावर चालायला अवघड आहे. तर भगवान बुद्ध तिथे गेले. तिथे गेल्यानंतर जेव्हा भगवान येत होते तेव्हा ते पंचवर्गीय श्रावक भगवंताला पाहत होते आणि मनोमन विचार करत होते. जर सिद्धार्थ गौतम, त्यांना माहित नव्हतं की बुद्ध झाले म्हणून, जर सिद्धार्थ गौतम स्वतःहून चालून आपल्याकडे आला तर आपण त्यांचं आदरातिथ्य करायचं नाही, आपण त्यांना मान सन्मान द्यायचा नाही, आपण त्यांना बसा म्हणायचं नाही, नमस्कार करायचा नाही, असं मनोमन ठरवलं. पण बुद्ध असतात. 999 खून केलेल्या अंगुलीमालाच्या जवळ जेव्हा गेले तेव्हा आईला मारण्याचा विचार करणारा तो अंगुलीमाल शस्त्र टाकून देतो आणि बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो. तो भिक्षू बनतो, ध्यान करतो आणि ध्यान करून त्याचं परिनिर्वाण होते. परिनिर्वाण झाल्यानंतर विचारले जाते, भगवान हा तुमचा सुपुत्र कुठे गेला निर्वाणानंतर, म्हणजे मृत्यूनंतर? तर भगवंतानं सांगितलं माझ्या पुत्राचं परिनिर्वाण झालंय आणि तो मैत्रीमध्ये आग्रह होता. डाकू असलेल्या व्यक्तीला मैत्रीत आग्रह बनवलं भगवंताने. एवढे पॉवरफुल भगवान बुद्ध असतात. किसा गौतमीचा संसार उद्ध्वस्त झाला, जीवन उद्ध्वस्त झालं. भगवंताला शरण आल्यामुळे ती पुन्हा पूर्वपदावर आली आणि अर्हत झाली. अम्रपाली नावाची जी गणिका होती, भगवंताला शरण आली आणि तिच्या जीवनाचं तिनं सोनं करून, असे कितीतरी उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये टाकले. आणि म्हणून तुम्हाला हे सांगतो, त्या लोकांनी सुद्धा निगेटिव्ह विचार केला, पण बुद्ध जसे जवळ गेले
तसे ते आपल्या विचारावर ठाम राहू शकले नाही. हा बुद्धाचा प्रभाव असतो आणि म्हणून ती जी आभा असते किंवा रश्मी असते किंवा भगवान बुद्धाच्या वाणीचा, शरीराचा आणि मनाच्या बलांचा जो प्रभाव असतो तो आवरत असतो. आणि भगवंताने तिथे मग गेल्यानंतर त्यांचा आदरही झाला, मान सन्मान झाला, पाय धुवायला पाणी दिलं. ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या सोबत घडल्यानंतर भगवंत म्हणाले की मला आऊस म्हणू नका, मी आता सम्यक संबुद्ध आहे. कौंडण्याला ते समजलं. 5 परिवारजकांच्या पैकी कौंडण्य नावाचे जे होते ते बुजुर्ग होते आणि त्यांना ते समजले की अरे हे बुद्ध झालेले आहे. ते वंदन केलं त्यांनी आणि शरण आले भगवान बुद्धाला आणि मग क्रमशः एक एक करत ते 5ही परिव्राजक बुद्धाला शरण आले आणि भगवंताने सुद्धा यही भिक्कव्य म्हणून त्यांना दीक्षा दिलेली आहे. तर अशा प्रकारे जे भगवान बुद्ध आपले होते ते श्रेष्ठ होते. तर ते भगवान बुद्धाच्या बद्दल 1 मे 1950 ला बाबासाहेबांना दिल्लीमध्ये बुद्ध जयंतीला बोलवलं होतं. त्या काळामध्ये बघा तत्कालीन सरकारने भगवान बुद्धाची जयंती साजरी केली होती. तर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाच्या काही कॉपीज त्या काळामध्ये सरकारने विकत घ्याव्यात, त्याचे पैसे मला द्यावेत पुस्तक छापण्यासाठी अशी पण विनंती केली होती. याचे संदर्भ आहेत, रेफरन्स आहेत बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर मग त्या कार्यक्रमात बाबासाहेब गेले आणि तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म हा नीती धम्म आहे, बुद्ध धम्म हा मानव धम्म आहे, अशा प्रकारच्या आशयाचं एक भाषण दिलं होतं. त्या भाषणामध्ये म्हणजे 2 मे, आता बघा अनायशी 1 मेला बुद्ध पौर्णिमा आहे. तुम्ही योगायोग बघा कसं आहे ते. आता 1 मेला बुद्ध पौर्णिमा आहे. आपण 30 मेला मी तुम्हाला सांगत होतो, उद्या 30 मेला सायंकाळी 5 वाजता विद्यापीठ गेट पासून मिलिंद कॉलेजच्या बोधिवृक्षापर्यंत भगवान बुद्धाची रथातून मूर्तीची मिरवणूक निघेल आणि त्या बोधिवृक्षाखाली मग सामूहिक ध्यान होईल, महापरित्राण पाठ होईल, धम्मदेसना होईल भिक्षू संघाची आणि संघदानाचा कार्यक्रम होऊन तो कार्यक्रम तिथे संपन्न होईल. त्याचं मी तुम्हाला चालू व्हिडिओमध्ये निमंत्रण तर देतोच आहे, सोशल मीडियावरती मी सांगितलेच आहे. त्या कार्यक्रमाच्या संदर्भात 1 मेला सुद्धा आपल्या सिद्धार्थनगर येथील बुद्ध विहारामध्ये सायंकाळी 6 वाजता पावाचा कार्यक्रम सांस्कृतिक ठेवलाय, त्यांचे सुत्त गाथा वगैरे किंवा त्यांची भगवंताची गाणी. तर हा 2 मेचा बुद्ध जयंती 2 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव औरंगाबादमध्ये आयोजित केलेला आहे. पण तुम्हाला हे संदर्भ मी यासाठी सांगतोय, त्या काळात 1950 ला 2 तारखेला बुद्ध पौर्णिमा होती, 2 मेला. आता 2026 सुरू आहे आणि बाबासाहेब ज्या बुद्ध पौर्णिमेला भाषण देतात त्याला जवळपास 75 वर्ष पूर्ण झाले बघा. म्हणजे 1950 आणि आता हे 2026, 75 वर्ष पूर्ण झाले. तेव्हा 2 मेला बुद्ध पौर्णिमा, 2 मे 1950 ला बुद्ध पौर्णिमा दिल्लीमध्ये साजरी केली आणि आता ही बुद्ध पौर्णिमा 1 मे 2026 ला साजरी होते आहे जगभर. संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुद्धा बुद्ध पौर्णिमा साजरी होती. जगातल्या असंख्य देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा महोत्सव साजरा होतो. भारताचं दुर्दैव आहे असं मी समजतो. कधी कधी आपल्या लोकांकडे चिडही येते मनात. जयंती बाबासाहेबांची मोठ्या उत्साहात साजरी करतात, पण बुद्ध जयंतीला नाचता येत नाही म्हणून की काय लोक जयंती साजरी करत नाहीत. फार मोजक्या संघटना लोक आहेत की ती साजरी करतात. आपल्या औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा साजरी होते, सगळीकडे साजरी होते. तर बाबासाहेब त्याच्यात काय म्हणाले, फक्त सारांश सांगतो तुम्हाला. दिल्लीच्या भाषणामध्ये बुद्धांचा मार्ग समता व तर्काचा आहे असा एक पॉइंट सांगितला भगवान बुद्धांनी. सर्व लोक होते, हजारो लोक त्या कार्यक्रमात उपस्थित होते, सगळ्या जाती धर्माचे लोक होते, राजकारणी होते, सामाजिक कार्यकर्ते होते, सर्वसामान्य लोक सुद्धा होते. बाबासाहेबांनी पहिला मुद्दा सांगितला त्या भाषणात, बुद्धाचा मार्ग समता व तर्काचा आहे. बुद्ध धम्मामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला थारा नाही. काय म्हणाले? अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेदाला थारा नाहीये बुद्ध धम्मामध्ये बिलकुल. पण आज आम्ही पाहतो बुद्ध धम्माच्या माध्यमातूनही अंधश्रद्धा पसरविल्या जाते. काही ठिकाणी लोक बघा भगवान बुद्धाच्या नावाने अंधश्रद्धा करतात. तर बाबासाहेबांचं मत आहे की बुद्धाचा मार्ग हा समतेचा, तर्काचा आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद बुद्ध धम्मात नाहीये. दुसरा पॉइंट एक सांगितला, धम्माचा सामाजिक उपयोग झाला पाहिजे. धम्माचा केवळ वैयक्तिकच उपयोग झाला नाही पाहिजे. वैयक्तिक तर उपयोग होतोच. जो पंचशील पालन करेल, जो दान पुण्य करेल, जो शील पालन करेल, जो ध्यान करेल, त्याचा वैयक्तिक सर्वांगीण विकास तर होईलच होईल. तो श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हत होईलच होईल. पण भगवान बुद्ध म्हणाले बुद्ध धम्माचा विषय असा आहे की केवळ वैयक्तिकच लाभ होतो असं नाही बुद्ध धम्माच्या पालनामुळे, आचरणामुळे, तर त्याचा सामाजिक जीवनावरही परिणाम होतो असा बुद्ध धम्म आहे. म्हणून केवळ वैयक्तिक नव्हे तर त्याचा समाज उन्नतीसाठी सुद्धा उपयोग होतो असा बुद्ध धम्म आहे. तिसरा पॉइंट सांगितला, बुद्धांनी लोकांना विचार करण्यास प्रोत्साहित केले. बाबासाहेब काय म्हणाले 1950 ला, भगवान बुद्धांनी लोकांना विचार करण्यास प्रवृत्त केले, उत्साहित केले,
वाव दिला. कालाम सुक्त जर तुम्ही कधी ऐकला असेल तर कालाम सुक्ताच्या द्वारे वैचारिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. म्हणजे कोणी सांगते म्हणून किंवा कोणी मानते म्हणून तुम्ही मानू नका. तर एखादी गोष्ट धम्मातली जेव्हा तुम्ही स्वतः आचरणात आणाल, अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला अनुभवातून तिचा रिझल्ट जो दिसेल त्यानुसार तुम्ही त्याला स्वीकारलं पाहिजे. अन्यथा लोक म्हणतात म्हणून, लोक सांगतात म्हणून ते स्वीकारू नका. आणि त्यानंतर शेवटचा पॉइंट सांगितला, बुद्ध धम्म हाच मानव धम्म आहे. कारण बुद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे. बुद्ध धम्म कसा आहे? वैज्ञानिक धम्म आहे. बुद्ध धम्म अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी याला थारा देत नाही. यही पस सिको असं पाली भाषेमध्ये भगवंताने सांगितलं. काय म्हणाले? यही पस सिको, या आणि पहा. तुम्ही दान पुण्य करून पहा त्याचं पुण्य आहे की नाही, तुम्ही सील पालन करून पहा त्याचं पुण्य आहे की नाही, तुम्ही ध्यान करून पहा त्याचं पुण्य आहे की नाही. परंतु आपल्या लोकांचं अशी गोष्ट झाली, आपले लोक विहारात गेल्यावर काय भेटते म्हणते. एक वर्ग असा आहे समाजामध्ये, विहारात गेल्यावर काय भेटते. दुसरी गोष्ट, मूर्ती पूजा केल्यावर काय भेटते. दोन. तिसरी गोष्ट की ध्यान केल्यावर काय भेटते म्हणते. विशेष म्हणजे आपल्यातल्याच काही लोकांनी बघा या बाबतीत पुस्तकं लिहिलेली आहे. बाबासाहेब श्रीलंकेला गेले, बाबासाहेब ब्रह्मदेशाला गेले, रंगून येथे संगीतीमध्ये सहभागी झाले. श्रीलंकेला गेल्यानंतर गुणरत्न तिलके बाबासाहेबांचे मित्र होते श्रीलंकेचे, त्यांच्याकडून वंदना रेकॉर्ड करून घेतली बाबासाहेबांनी. भारतात आल्यावर त्याच वंदने, रेकॉर्डिंग केलेल्या वंदनेतून एक एक गाथा, सुत्त, वंदना बाबासाहेबांनी लिहून काढली. एक एक शब्द पाली भाषेचा, पाली भाषा पण शिकले बाबासाहेबांनी. रायटिंग अँड स्पीचेस मध्ये बाबासाहेबांची पाली इंग्लिश डिक्शनरी आहे बघा, तुम्ही जर कधी वाचली तर. त्या बाबासाहेबांनी बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तकही काढलं. आपले जे लोक म्हणतात वंदना घेतल्यावर काय मिळते किंवा विहारात गेल्यावर काय मिळते, त्यांनी बाबासाहेबांना वाचलं पाहिजे, मी या मताचा आहे. आणि त्यामुळं बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी विचार अंतीच स्वीकारलेला आहे. त्यामुळं बुद्ध जयंती सर्वत्र साजरी झाली पाहिजे. बुद्ध जयंतीसाठी सर्व लोकांनी आपल्या घराबाहेर पडलं पाहिजे. मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर, फेसबुकवरती मेसेज सोडला होता, युट्यूबवरती मेसेज सोडला होता, व्हॉट्सअपवरती मेसेज सोडला होता. कारण आम्ही भंतेजी असल्या कारणाने बऱ्याचदा नेमकं बुद्ध पौर्णिमेला जाधव साहेब लग्न आणि येता का म्हणते भंतेजी लग्नाला. मी सोशल मीडियावर फार दिवसापूर्वीच एक मेसेज व्हायरल केला बघा, तुम्ही पाहिला असेल फेसबुकवरती, की बुद्ध पौर्णिमा हा सार्वजनिक महोत्सव व्हावा असं बाबासाहेबांचं आपल्या स्टेटमेंट आहे बघा. बुद्ध पौर्णिमा हा सार्वजनिक महोत्सव असला पाहिजे. तुम्ही घरगुती कार्यक्रम घ्याल तिथं आणि लोकांना तिथे अडकून ठेवाल तर लोक नेमकं बुद्ध पौर्णिमेला कसे बाहेर पडतील मग. आणि बुद्ध पौर्णिमेला आपण लेण्यांवरती गेलो पाहिजे, बुद्ध पौर्णिमेला आपण विहारांमध्ये गेलो पाहिजे, बुद्ध पौर्णिमेला आपण धम्मदेसना श्रवण केली पाहिजे, बुद्ध पौर्णिमेला आपण दान पुण्य, आर्य उपोषित शिलाचं पालन केलं पाहिजे, बुद्ध पौर्णिमेला ध्यान केलं पाहिजे. एवढा मोठा श्रेष्ठ दिवस आहे बघा. मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्ध जन्माला आले बघा. बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने त्या भगवान बुद्धाचा जो जन्म दिवस आहे, म्हणजे त्यांचे जन्म, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीमध्ये, त्यानंतर त्यांना बुद्ध गये ते ज्ञान प्राप्ती, आणि त्यानंतर त्या आपल्या सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण, अशा तीन गोष्टी, तीन घटना या पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेलाच घडलेल्या असल्या कारणाने तिला त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमा म्हणतात बघा. काय म्हणतात? त्रिविध पावन. त्रि म्हणजे तीन घटना घडल्या. कोणाच्याही जीवनामध्ये आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये अशी कोणाच्याही जीवनात घटना घडली नाही की एकाच दिवशी जन्म, त्याच दिवशी ज्ञानप्राप्ती आणि त्याच दिवशी महापरिनिर्वाण असं कोणाच्याही जीवनामध्ये घडलेलं नाही आहे. आणि त्यामुळे बघा या पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा, त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमा म्हणतात. आणि बाबासाहेबांची फार प्रांजळ इच्छा होती की माझ्या समाजाने भगवान बुद्धाची पौर्णिमा बुद्ध जयंती महोत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. आणि त्यामुळेच आपण यावर्षी मिलिंद महाविद्यालय, जे बाबासाहेबांनी स्थापन केलेलं नागसेन वन आहे, मिलिंद महाविद्यालय आहे, तिथे बाबासाहेबांनी जो बोधिवृक्ष लावला आणि त्याच्या खाली थायलंडच्या भिक्खूंनी जी भगवान बुद्धाची सुंदर मूर्ती बनवून दिलेली आहे, त्या ठिकाणी उद्या सायंकाळी 6 म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यापीठ गेट पासून धम्म मिरवणूक निघेल. भिक्षू संघाच्या नेतृत्वामध्ये समाजातील औरंगाबाद शहर आणि परिसरातील सर्व श्रद्धावंतांनी पांढरे कपडे
पांढरे कपडे परिधान करून एक गुलाबाचं फूल हातात घेऊन आणि एक धम्मध्वज हातामध्ये घेऊन आपण त्या धम्म रॅलीमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे. ते गुलाबाचं फूल मिलिंद कॉलेजमध्ये जो भगवंताची मूर्ती आहे त्या मूर्ती समोर ते फूल वाहायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे आणि भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम करायचा आहे. कारण फुलही हे बुद्ध धम्मामध्ये महत्वाचं आहे, प्रतिकात्मक वापरलेलं आहे. धम्मध्वज तर बुद्ध धम्माचंच प्रतीक आहे आणि त्यामुळे एक फूल आपण हातामध्ये घेऊन यावं अशी मी सूचना केली आहे. पांढऱ्या कपड्यांमध्ये सर्वांनी यावं. विशेष म्हणजे सहकुटुंब आपण बाहेर पडलो पाहिजे. आपली अस्मिता आपण जगाला दाखवून दिली पाहिजे. तुम्ही जैन वर्धमान महावीराचं जे काही जयंती असते ती पहा, जैन लोक किती मोठ्या उत्साहात साजरी करतात. मुस्लिमांचे बघा तुम्ही, ते त्यांचे प्रोग्राम जे असतात मोठ्या उत्साहात ते साजरे करतात. सिखांचे बघा प्रोग्राम्स मोठ्या उत्साहात ते साजरे करतात. आपल्याकडे मात्र बुद्ध जयंती जशी पाहिजे तशी साजरी करत नाहीत. थायलंड, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, ब्रह्मदेश यांच्या तुलनेमध्ये भारतात तशी होत नाही. इकडे पायंडा पाडला पाहिजे. म्हणून या ना त्या प्रकारे आपण लोकांना गोडी लावण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यामुळे उद्याच्या सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावं आणि 1 तारखेच्या ही कार्यक्रमात सहभागी व्हावं. म्हणून आज या धम्मदेसनेमध्ये तुम्हाला अनागारिक धम्मपाल आणि भगवान बुद्धांच्या जयंती दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथे 2 मे 1950 ला जे भाषण दिलं त्याचे छोटेसे काही मुद्दे आपणासमोर ठेवलेले आहे. निश्चितपणे आपण सुज्ञ आहात. या धम्मदेसनेला मनावर घ्याल आणि बुद्ध जयंतीच्या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देतो. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं